तुरीच्या डाळीचं साधं वरण किंवा फोडणीचं वरण आपण नेहमी खात असतो. पण आज आपण नेहमीपेक्षा थोड्या वेगळ्या चवीचं, वेगळ्या पद्धतीत तुरीच्या डाळीचं सार कसं बनवायचं ते बघणार आहोत. गरमागरम वरण ना नुसतंच भाताबरोबर, चपातीबरोबर चुरून खाण्यासाठीच नाही, तर नुसत्याच फुरक्या मारून प्यायला सुद्धा अगदी मस्त लागतं. कमी साहित्यात झटपट होणारा मस्त बेत तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. रेसिपी जर आवडली तर एक लाईक नक्की करा. चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा. बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग सुरुवात करूया. तर हे तुरीचं फोडणीचं सार बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण कुकर घेतला. म्हणजे डाळ न भिजवता अगदी पटकन तुम्हाला शिजून तयार मिळते. इथे आपण मेजरिंग कपने अर्धा कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः एक 100 ग्राम प्रमाणात तुरीची डाळ घेतलेली आहे. ब्राह्मणी पद्धतीत तुरीचं सार बनवण्यासाठी ना इथे तुरीची डाळ पारंपरिक पद्धतीत वापरली जाते. पण ज्यांना कोणाला तुरीची फक्त डाळ चालत नसेल तर अर्धी तुरीची अर्धी मूग डाळ असं तुम्ही घेऊ शकता. जर तुरीची अजिबात चालत नसेल तर संपूर्ण मूग डाळीचं सुद्धा तुम्ही हे वरण तयार करू शकता. अर्धा कप डाळीपासून वरण साधारणतः एक 5-6 जणांना व्यवस्थित पोटभर पुरतं. एक 2 ते 3 पाण्याने डाळ स्वच्छ धुवून आपल्याला घ्यायची आहे, जेणेकरून यावर काही पेस्टिसाइड्स असेल, धूळ माती असेल, सगळी स्वच्छ होऊन तयार मिळते. आता तुमच्या कुकरला जर डाळ शिजायला वेळ लागत असेल तर डाळ स्वच्छ धुवून पाणी घालून 1 तासाभरासाठी पाण्यामध्ये भिजत घालू शकता. आता डाळ धुतल्यावर यामध्ये पाव चमचा हळद घेतलेली आहे. अगदी पाव चमचा आपण यामध्ये मीठ घेतलेलं आहे. डाळ शिजताना थोडंसं यामध्ये मीठ घातलं की डाळीला चवही अगदी छान येते आणि डाळ शिजायला मदत होते. लवकर शिजून तयार मिळते. अजिबात भिजत वगैरे घालावं लागत नाही. सोबतच एक 2 ते 3 चिमूट पाव चमचा आपण यामध्ये हिंग घातलेला आहे. डाळ शिजताना नेहमी त्यामध्ये हिंग घालायचं. त्याने एक अन्न पचायला सुद्धा मदत होते आणि वरण किंवा डाळ, फोडणीची डाळ, सार चवीला छान लागतं. कोणत्याही प्रकारचा डाळीचा प्रकार असेल, डाळ शिजताना त्यामध्ये थोडंसं हिंग घालायचं. आता नक्की पाणी किती घालायचं बऱ्याच जणांना प्रश्न पडतो. बऱ्याचदा कुकरच्या बाहेर पाणी येतं. जास्त पाणी जर यामध्ये झालं ना तर कुकरमध्ये ओव्हरफ्लो होतं. म्हणून अर्धा कप डाळ असेल तर त्याच्या 4 पट म्हणजे साधारणतः इथे आपण 2 कप यामध्ये पाणी घातलं. व्यवस्थित डाळ यामध्ये बुडेल इतपत आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. झाकण लावायचं आहे आणि 3 ते 4 शिट्या काढून घ्यायचं आहे. आता इथे आपण एक छोट्याशा कुकरमध्ये फक्त डाळ शिजत घातलेली आहे. तुम्ही जर वरण भाताचा टोप लावत असाल तर तळाला डाळीचा टोप ठेवायचा आहे, वर भात लावायचा आहे. तळाला डाळीचा टोप ठेवल्यामुळे डाळ शिजायला थोडा जास्त वेळ लागतो आणि भात वाफेवर शिजून तयार मिळतो. त्या पद्धतीने तुम्हाला 4 शिट्ट्या घेऊन वरण भाताचा सुद्धा कुकर तयार करता येईल. आता हे आहे ब्राह्मणी पद्धतीचं तुरीचं सार. तर त्यासाठी ना इथे आपण एक छान वाटण तयार करणार आहोत. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये पाव कप किंवा 50 ग्राम प्रमाणात ओलं खोबरं तुकड्यांमध्ये घेतलं. तुम्ही चिरून सुद्धा वापरू शकता. एक हिरवी मिरची घेतलेली आहे. हलकीशी सार थोडंसं तिखट होतं. जास्त आवडत असेल तर आवडीप्रमाणे जास्त वाढवू शकता. 2 मोठ्या लसणाच्या पाकळ्या घेतल्यात. लहान असतील तर एक 3 ते 4 घेऊ शकता. लसूण खूप जास्त घालायचं नाही. अगदी अर्धा चमचा आपण इथे साधं जिरं घेतलेलं आहे आणि एक 2 ते 3 चमचे देठांसहित कोथिंबीर घेतलेली आहे. तुम्ही चमचाभर धने जरी वापरले तरी सुद्धा चालू शकेल. पण कोथिंबीरीमुळे ना स्वाद अगदी मस्त येतो. अजिबात पाण्याचा उपयोग न करता मिक्सरला हे चालू बंद करत फिरवून घेतलं. ब्राह्मणी पद्धतीतलं हे तुरीचं सार बनवण्यासाठी असं हे ओल्या खोबऱ्याचं वाटण तयार झालेलं आहे. अगदीच बारीक करायचं नाही, थोडं मोठं मोठं ठेवलं तरी सुद्धा चालू शकेल. असं वाटण आपलं तयार झालेलं आहे. साधारणतः इथे 4 शिट्या होऊन कुकर थोडासा गार करून घेतला. एकदा झाकण तरी उघडून बघूया तर तुम्ही इथे बघू शकता अगदी मेणाप्रमाणे मऊसूत डाळ आपली शिजून तयार आहे. व्यवस्थित पाणी याला पुरलेलं आहे आणि या प्रमाणात डाळसुद्धा खूप जास्त उतू गेलेली नाही. अशी थोडीशी आपण अशी फेटून घेतलेली आहे. रवीने वगैरे करण्याची गरज लागत नाही. अगदी पळीने सुद्धा काही सेकंदातच ही अशी छान एकसारखी झालेली आहे. डाळ जर जास्त घट्ट वाटत असेल थोडंसं पाणी घाला आणि थोडीशी डाळ आपल्याला फेटून घ्यायची आहे. अशी डाळ मऊसूत शिजल्यावर याला आपण फोडणी देणार आहोत. आता फोडणी देण्याकरता गॅसवर एखादी कढई गरम करत ठेवायची. त्यामध्ये एक पळीभर किंवा आवश्यकतेनुसार आपल्याला तेल घ्यायचं आहे. तेलाऐवजी तुम्ही साजूक तूपसुद्धा वापरू शकता. कडकडीत तेल गरम झालं की यामध्ये अगदी अर्धा चमचा मोहरी मस्त फुलवून घेतलेली आहे. मोहरी फुलल्याशिवाय बाकी फोडणी घालायची नाही, नाहीतर ही खाताना कच्ची लागते. 8-10 कढीपत्त्याची ताजी पानं खोडून घातलेली आहेत. आता हे तयार वाटण आपण संपूर्ण यामध्ये घातलेलं आहे. अर्धा कप डाळीसाठी इतकं वाटण परफेक्ट आहे. तुमचं जास्त असेल तर प्रमाण तुम्ही दुप्पट घेऊ शकता.
जास्त प्रमाणात कार्यक्रमासाठी वगैरे करत असाल ना तरीसुद्धा तुम्हाला जास्त प्रमाणात करून फ्रीजमध्ये ठेवता येतं. 2 दिवस व्यवस्थित राहतं. आता हे वाटण ना खूप जास्त आपल्याला परतायचं नाही. फक्त काही सेकंद आपण फक्त वर खाली मध्यम आचेवर करून घेतला. आता यामध्ये एक मध्यम आकाराचा टोमॅटो आहे ना त्यातलासुद्धा अर्धा असा तुकड्यांमध्ये घातला. तसं बघायला गेलं तर हे ब्राह्मणी पद्धतीत तुरीचं सार बनवण्यासाठी टोमॅटो घालणं ऑप्शनल आहे. नसेल घालायचं तर नका घालू. आता हे सुद्धा थोडंसं वर खाली आपण परतून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण शिजवून घेतलेली डाळ घातली आहे. आता सार तसं बघायला गेलं ना तर खूप जास्त पातळसुद्धा नसतं, खूप जास्त घट्टसुद्धा नसतं. म्हणून यामध्ये 1-2 कप आपण पाणी वरून कुकरला घालून ॲड केलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण तयार केलेलं होतं तर त्यामध्ये सुद्धा अर्धा कप पाणी घालून यामध्ये घातलं. म्हणजे अन्न अजिबात आपल्याला वाया घालवायचं नाही. जितका पातळ घट्ट तुम्हाला हे सार लागत असेल त्यानुसार तुम्ही पाणी वाढवू शकता. इथे आपण खूप जास्त पाणी न घालता असं हे सरसरीत असं हे आपण सार करून घेतलं. एक मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर वरून मुरमुरायची आहे. आता तसं बघायला गेलं तर डाळ शिजताना आपण यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं होतं तरीसुद्धा थोडीशी टेस्ट करायची, चव घ्यायची आहे. मीठ कमी जास्त आवश्यकतेनुसार वाढवू शकता. आता हे सगळे जिन्नस मोठ्या आचेवर छान आपण एकजीव करून घेतलं. आता काय करायचं आहे, मोठ्या आचेवर झाकण न लावता याला मस्त खदखदून एक उकळी काढून घेणार आहोत. तर तुम्ही इथे बघू शकता अशी छान खदखदून उकळी आली ना की सगळ्या घरात मस्त घमघमाट सुगंध पसरला आहे. आणि साधारणतः एक 2.5-3 मिनटं झालेली आहे. मोठ्या आचेवर आपण याला मस्त खदखदून असं छान उकळून घेतलं आहे. आणि सगळ्या शेवटी काय करायचं आहे, कडेला असा हा पांढरा फेस येतो ना जितका निघेल वरचेवर आपल्याला काढून टाकायचा आहे. तुरीच्या डाळीच्या किंवा तुरीच्या पदार्थांमुळे बराचसा ॲसिडिटी वगैरे होते. तसं हे काढून घेतल्यामुळे ना ॲसिडिटीसुद्धा कमी प्रमाणात होईल. वरून मस्त तुपाची धार सोडायची आणि मस्त फुरक्या मारत हे गरमागरम ब्राह्मणी पद्धतीत तुरीचं सार, तुरीचं वरण गरमागरम फुरक्या मारत पिण्यासाठी किंवा भाताबरोबर खाण्यासाठी तयार झालेलं आहे. रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. कमी साहित्यात, कमी शब्दामध्ये आणि अगदी झटपट होणारे चविष्ट पदार्थ बघण्यासाठी कुकिंग तिकीट मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. आणि आपल्या कुकिंग तिकीट मराठीच्या डंकावर कुटलेल्या सगळ्या मसाल्यांना तुम्ही अगदी भरभरून प्रेम प्रतिसाद दिलेला आहे. आपले मसाले फक्त भारतातच नाही तर परदेशातही आपण कुरिअर करतो याची सगळ्यांनी नोंद घ्या. आणि आपले सगळे मसाले पारंपरिक डंकावर कुटून तयार केलेले आहे. त्यामध्ये अजिबात कोणत्याही प्रकारचा रंग, आर्टिफिशियल फ्लेवर, केमिकल अजिबात वापरत नाही, ज्यामुळे कॅन्सरसारखे आजार होतात. तर नक्की ऑर्डर करा. डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे. फक्त हाय मेसेज केला की मसाल्यांचे रेट आणि फोटो तुम्हाला बघायला मिळतील. इथपर्यंत रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.